अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 19 एप्रिल 2026ला अक्षय तृतीया आहे। अक्षय तृतीया म्हणजे न क्षय होणारी, म्हणजे कधीच त्या गोष्टीचा खंड न पडणारी, क्षय न पावणारी अशी अक्षय तृतीया आहे। आणि ह्या अक्षय तृतीयाला आपण बरेच जण सोनं खरेदी करतो, गाडी खरेदी करतो, त्यानंतर घर खरेदी करतो, महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करत असतो, कारण या दिवशी मुहूर्त बघायला लागत नाही। कारण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया। आणि अशा या अक्षय तृतीयाला आपल्याला आपल्या आयुष्यातल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी एक मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र कोणता, कसा म्हणायचा, त्यानं काय तुमचा फायदा होईल ह्याचा संपूर्ण लॉंग व्हिडिओ मी केलेला आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा आणि त्याप्रमाणे उपाय नक्की करा। 19 एप्रिलला सकाळी आपल्याला अक्षय तृतीयेची पूजा, अक्षय तृतीयाला आपण पितरांची सुद्धा सेवा करत असतो, त्याचप्रमाणे महालक्ष्मीची, कुलदैवताची वगैरे सुद्धा कुलदेवीची सेवा करत असतो। आणि या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून आपल्या घरातली साफसफाई करायची आहे, घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आहे। घरामधली जी फरशी पुसत असतो त्या फरशीच्या पाण्यामध्ये मीठ, हळद, गोमूत्र, भीमसेन कापूर आणि थोडासा लिंबू आणि चिमूटभर हळद टाकायची। ह्या सगळ्या गोष्टी टाकल्यामुळे तुमच्या घरातली जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे, जंतू आहे, ते सगळं निघून जातं। आणि त्यानंतर मुख्य दरवाजाचा जो उंबरा आहे तो स्वच्छ धुवायचा, पुसायचा, हळदीचं लिंपण लावायचं। त्या दिवशी आंघोळ केल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही चिमूटभर हळद, गंगाजल किंवा गुलाबजल टाकू शकता। त्यानंतर बघा, आंघोळ केल्यानंतर स्वच्छ धुतलेले पिवळे वस्त्र परिधान करा, कारण पिवळे वस्त्र जे आहे ते देवी देवतांना अतिशय आकर्षित करणारा असा रंग आहे, त्यामुळे पिवळं वस्त्र परिधान करा। आणि या दिवशी तुमच्या देवघरातली जी पूजा आहे नित्यनेमाची ती करून घ्या। अक्षय तृतीयाची पूजा करा। अक्षय तृतीयाची पूजा कशी करायची ह्याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकणार आहे। तुळस आहे तुमच्या घरासमोर, कारण हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्व आहे। जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी, तसंच हरिप्रिया म्हणजे भगवान विष्णूंना आवडती तुळस आहे, ती तुळस प्रत्येकाच्या दारामध्ये असते। आणि या तुळशीला सुद्धा तुम्ही त्या दिवशी एका तांब्यामध्ये पाणी आणि त्यामध्ये कच्चं दूध घालून हे पाणी त्या तुळशीला घालायचं। केळीचं झाड असेल, केळीच्या झाडाची पूजा करा। शमीचं झाड असेल, पारिजातकाचं झाड असेल, पारिजातकामध्ये सुद्धा इंद्रदेवता असतात, त्यामुळे त्याची पूजा करा। ह्या सगळ्या झाडांची पूजा करा। त्याचप्रमाणे या दिवशी पिंपळाच्या झाडाची सुद्धा तुम्ही पूजा करायची। ह्या सगळ्या पूजा झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी रात्री हा एक मंत्र म्हणायचा आहे। हा मंत्र रात्री ज्यावेळेला तुम्ही म्हणत असता त्यावेळेला तुम्ही देवघरात बसा, कुठेही बसा, पण पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा, दक्षिणेला बिलकुल तोंड करू नका। आता हा मंत्र म्हणायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही स्वच्छ हातपाय धुवायचे, कपडे बदलायचे, पिवळे वस्त्र परिधान करायचे, कारण बाहेरून आपण कुठूनही आलेलो असतो, आपल्यामध्ये नकारात्मकता वगैरे असते आणि ही सगळी नकारात्मकता आपल्या शरीरातून जावी म्हणून तुम्ही स्वच्छ हातपाय धुवायचे आणि कपडे बदलून बसायचं। आता हा मंत्र जो आहे तो आर्थिक, मानसिक, शारीरिक सुख देणार आहे। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचण असते, मानसिक त्रास असतो, शारीरिक वैद्य असतात, ह्या सगळ्या दूर करण्यासाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। जेवढी आपल्याला आर्थिक गरज आहे तेवढंच आपलं मानसिक संतुलन सुद्धा व्यवस्थित पाहिजे, त्याच पद्धतीने आपल्याला शारीरिक साथ सुद्धा पाहिजे। म्हणून ह्या तिन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या राहण्यासाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं, पैसा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच पद्धतीनं आपलं मानसिक संतुलन सुद्धा महत्त्वाचं आहे आणि शारीरिक व्याधी ज्या आहेत त्या दूर होऊन शरीर साथ देणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। आणि आयुष्यातील सगळ्यात ह्या मोठ्या आर्थिक, मानसिक, शारीरिक अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला अक्षय तृतीयाच्या दिवशी संध्याकाळी रात्री 12 पर्यंत कधीही म्हणायचं आहे। म्हणायला बसत असताना फक्त हातपाय स्वच्छ धुवायचे, तुम्ही दिवाबत्ती करायची, देवाला अगरबत्ती लावायची आणि तुम्ही उत्तरेला तोंड करून बसायचं। देवघरात बसा, बाहेर बसा, बसायला आसन घ्यायला विसरू नका। गुडघे दुखी असेल, कंबर दुखी असेल तर चेअरवर बसा, प्लॅस्टिकच्या चेअरवर बसा, सोफा सेटवर बसू नका। त्यामागचं रिझन, आपल्या सोफा सेटवर जी गादी असते
ती गादी आपण कधीही धुत नाही, कारण ती गादी विटाळ, मासिक धर्म असेल, सुतक असेल त्यावेळेला आपण बाहेरून येऊन बसलेलो असतो. आता हल्ली तर मासिक धर्म मुली पाळतच नाहीत, त्यामुळं मासिक धर्म झाल्यानंतर मुली त्या सोफा सेटवर वगैरे बसलेल्या असतात, मग शिवाशिव झालेली असते. त्यामुळं चेअर घ्या प्लॅस्टिकची, त्यावरती बसा आणि तुम्ही म्हणू शकता. मंत्र अतिशय सोपा आहे आणि अतिशय प्रभावशाली आहे. हा मंत्र म्हटल्यानंतर माता लक्ष्मी तुम्हाला 100% प्रसन्न, माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होणार आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहणार. मंत्र महालक्ष्मीचा आहे. ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. मंत्र अजून एकदा ऐका, मंत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे. ओम श्री महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. हा मंत्र तुम्ही 21, 51, 108 वेळा म्हणा. हाताच्या बोटावरती मोजला तरी चालेल, जप माळ घेतला तरी चालेल. अशा पद्धतीनं अक्षय तृतीयेला तुम्ही सकाळपासून रात्री 12 पर्यंत कधीही हा मंत्र म्हणायचा आहे. ह्या मंत्रामुळं तुमची आर्थिक, शारीरिक, मानसिक अडचण तर दूर होईलच, तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल. हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीनं लहानापासून मोठ्यापर्यंत करायचा आहे. नक्की उपाय करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या